आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. आपलं भक्तिगीत नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उपासना संगीतामधून 20 नंबरचं गीत नेहमीप्रमाणे हे गीत गाऊया आणि आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. प्रार्थना करूया. आमच्या महान प्रेमळ देव बापा, पुन्हा आज आम्ही तुझा आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकाचा सांभाळ तू केलास, आमचं संरक्षण तू केलंस, आमच्या येण्या जाण्यामध्ये आमचं संरक्षण केलंस. प्रभू देव बापा, काळजी घेतलीस, आमच्या सर्व गोष्टींचा पुरवठा तू केलास. याकरिता आज एक वार पुन्हा या पवित्र वारी तुझ्या समोर येऊन आम्ही तुझा आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू देव बापा, तुझ्या समोर आम्ही येत असताना आमची प्रार्थना आहे की आमच्यावरती तू दया कर. प्रभू, आमच्या अपराधांची आम्हा क्षमा कर. प्रभू देव बापा, आणि आज जेव्हा आम्ही आमच्या घरामधून आमच्या कुटुंबासमवेत या भक्तीमध्ये सहभागी होत आहोत, प्रभू तुझी उपस्थिती आम्हा प्रत्येकाबरोबर तू दे. प्रत्येक कुटुंबामध्ये पैत देव बापा तुझी उपस्थिती तू दे आणि तुझ्या समक्षतेने भरून, तुझ्या उपस्थितीने भरून ही भक्तीची वेळ आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची कर. पवित्र देव बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. प्रभू, आज एक वार पुन्हा तू आम्हा सर्वांशी बोल, आम्हा स्पर्श कर आणि प्रभू देव बापा ही भक्ती आशीर्वादित करून तुझं गौरव तू करून घ्या. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस प्रभू देव बापाला स्तुतीचा यज्ञ सादर करीत असताना उपासना संगीतातून 423 नंबरचं गीत भक्तीची वेळ, भक्तीची वेळ यावेळेस आपण काढूया आणि हे गीत गात आपल्या भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, उपासना संगीतामधून 423 नंबरचं गीत.
जाईवरी चढून या पवित्र होती भावना समाप्त सर्व प्रार्थना हे जयकार हो गरजे सफळी भक्तीची वेळ. पवित्र शास्त्रामधून या समय एक स्तोत्र आपण वाचूया आणि आज आपल्याकरिता ॲलन एक स्तोत्र वाचेल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. यावेळेस आपण एक स्तोत्र वाचूया. स्तोत्र संहिता 86, स्तोत्र संहिता 86, स्तोत्र संहिता 86, स्तोत्र 86. देवाने सर्वदा दया करावी म्हणून प्रार्थना. दाविदाने लिहिलेले हे स्तोत्र आहे. दाविद राजा म्हणतो, हे परमेश्वरा कान लाव, मला उत्तर दे. मी दीन व दरिद्री आहे. माझ्या जीवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे. हे माझ्या देवा, तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या सेवकांचे तारण कर. हे प्रभू, माझ्यावर कृपा कर, कारण मी दिवसभर तुझा धावा करतो. हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर. मी आपले चित्त तुझ्याकडे लावतो. हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस. हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे. माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे. मी आपल्या संकटसमयी तुझा धावा करीन, कारण तू मला उत्तर देशील. हे प्रभू, देवांमध्ये तुझ्या समान कोणीही नाही आणि तुझ्या कृत्यांसारखी कोणतीही कृत्ये नाहीत. हे प्रभू, तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील. तुझ्या नावाचा महिमा गातील, कारण तू थोर व अद्भुत कृत्य करणार आहेस. तूच केवळ देव आहेस. हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव. मी तुझ्या सत्य मार्गाने चालेन. तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर. हे प्रभू, माझ्या देवा, मी आपल्या जीवेभावे तुझे गुणगान गाईन. तुझ्या नावाचा महिमा सदोदित वर्णीन, कारण माझ्यावर तुझी दया फार आहे. अधोलोकाच्या तळापासूनच तू माझा जीव उद्धारिला आहे. हे देवा, उन्मत्त लोक माझ्या विरुद्ध उठले आहेत. जुलमी लोकांचा समुदाय माझा जीव घ्यावयास पाहत आहे. ते तुला जुमानीत नाहीत. तरी हे प्रभू, तू सदैव व कृपाळू देव आहेस. मंदक्रोध, दयामय व सत्य संपन्न आहेस. तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर. आपल्या दासाला आपले सामर्थ्य दे. आपल्या दासीच्या पुत्राचे तारण कर. हे परमेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव, यासाठी की तू माझे सहाय्य व समाधान केले आहे. हे पाहून माझ्या द्वेष्ट्यांनी लज्जित व्हावे. खरोखर सुंदर असं हे स्तोत्र आहे दावीद राजाने लिहिलेलं. पहिल्या वचनामध्ये दावीद राजा म्हणतो, हे परमेश्वरा कान लाव, मला उत्तर दे. मी दीन व दरिद्री आहे. प्रियांनो, दावीद हा राजा आहे, पण तो तरी म्हणत आहे की तो दीन आणि दरिद्री आहे. तो कशा संबंधाने दीन आणि दरिद्री आहे? तो तारणा संबंधाने दीन आणि दरिद्री आहे. त्याला माहिती आहे की त्याला तारणाची गरज आहे आणि देवाशिवाय त्याचं तारण कोणी करू शकत नाही. जेव्हा या स्तोत्राचं हेडिंग आपण वाचतो तेव्हा असं लिहिलेलं आहे, देवाने सर्वदा दया करावी म्हणून प्रार्थना. दयेविषयी हे स्तोत्र आपण पाहतो. काय देवाच्या दयेची आपल्याला गरज आहे? हो प्रियांनो, रोज आणि रोज देवाच्या दयेची आपल्याला गरज आहे. आपल्याला वचन सांगतं की आम्ही भस्म झालं नाही, ही केवळ त्याची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही, ती रोज सकाळी नवी होते. आम्ही भस्म झालो नाही, आम्ही रोज चुका करतो, रोज देवाचं मन दुखवतो, पण तरी आम्ही भस्म झालो नाही. हे का आहे? कारण देव आपल्यावर दया करतो, तो आपल्याला क्षमा करतो आणि रोज आपण चुकतो तरी तो आपल्याला क्षमा करतो आणि मोठ्या प्रेमाने जवळ घेऊन एक संधी तो आपल्याला देतो. एक नवीन संधी रोज सकाळी तो आपल्याला देतो की आपण त्याला आवडणारं जीवन जगावं, त्याच्या इच्छेप्रमाणे वागावं, त्याची इच्छा आपण पूर्ण करावी. 8वं वचन आपण पाहू. हे प्रभू, देवांमध्ये तुझ्या समान कोणी नाही आणि तुझ्या कृत्यांसारखी कोणतीही कृत्ये नाहीत. आपल्याला माहीत आहे, देवामध्ये सर्व देवांमध्ये आपल्या देवासमान
कोणीही नाही, त्याच्यासारखा कोणीही नाही, त्याच्यासारखा क्षमाशील कोणी नाही, त्याच्यासारखा दयावान कोणी नाही, त्याच्यासारखा प्रेम करणारा कोणी नाही. तो अद्भुत असा आहे आणि त्याच्यासारखं कोणीच नाही आहे. 10वं वचन, कारण तू थोर व अद्भुत कृत्य करणार आहेस, तूच केवळ देव आहेस. थोर आणि अद्भुत कृत्य करणारा आपला परमेश्वर वचन आपल्याला सांगतं की तूच केवळ देव आहेस, तोच एकमात्र जिवंत देव आहे. 15वं वचन आपण वाचू. तरी हे प्रभू, तू सदैव कृपाळू देव आहेस, मंदक्रोध, दयामय व सत्य संपन्न आहेस. कृपाळू, मंदक्रोध, दयामय, सदैव सत्य संपन्न असा आपला देव आहे. खरोखर त्याची दया ही सनातन आहे. देवा वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. यावेळेस आपण आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करूया. मंडळीतील सर्व लहान थोर जे आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. महिला संघ आहे, संडे स्कूल आहे, तरुण संघ आहे, आपल्या मंडळीतील सर्वांना यावेळेस आपण प्रभू देई बापाच्या हातांमध्ये देऊया. या आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ देई बापा, तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. प्रभू पवित्र देई बापा, तुझ्या उपस्थितीसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. राजा पवित्र देई बापा, आज आम्हा प्रत्येकामध्ये, आमच्या प्रत्येकाबरोबर, आज आमच्या घरामध्ये, आमच्या सहभागितेमध्ये तुझी उपस्थिती तू दिलीस, याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू आणि तुला सर्व गौरव देतो. आज या पवित्र वारी प्रभू देई बापा, एक वार पुन्हा आमच्या सर्व मंडळीला घेऊन आम्ही तुझ्या समोर येतो. पवित्र देई बापा, तू प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस. प्रभू देई बापा, आज आमची प्रार्थना आहे पवित्र देई बापा, हे तुझं शरीर आहे आणि हे तुझं शरीर देई बापा दिवसेंदिवस तुझ्यामध्ये बलवान होत जाऊ दे. पवित्र देई बापा, या मंडळीला तू मजबूत करीत राहा. या मंडळीची आध्यात्मिक जीवनामध्ये वाढ होऊ दे. पवित्र देई बापा, आमची संख्येने वाढ होऊ दे प्रभू. आणि विशेष करून मंडळीच्या द्वारे जो तुझा उद्देश आहे प्रभू देई बापा, पवित्र देई बापा, आम्हा प्रत्येकाच्या द्वारे जो तुझा उद्देश आहे प्रभू देई बापा, तो तू सफळ कर. आणि परमेश्वर देई बापा, होय पवित्र देई बापा, ह्या मंडळीच्या द्वारे, या तुझ्या शरीराच्या द्वारे तुझं गौरव तू करून घ्या. आज आम्ही प्रार्थना करत असताना पवित्र देई बापा, आमचा महिला संघ आहे, पवित्र देई बापा, तरुण संघ आहे, संडे स्कूल आहे, पवित्र देई बापा, क्वायर आहे प्रभू, या सर्वांना तुझ्या समोर घेऊन येत आहोत प्रभू. पवित्र देई बापा, या प्रत्येक भागाची उत्तम रीतीने वाढ तू होऊ दे प्रभू. आणि परमेश्वर देई बापा, तू मजबूत करीत तुझं आणि तुझं गौरव पवित्र देई बापा प्रत्येकाच्या द्वारे तू करून घे. पवित्र देई बापा, या सर्वांना आम्ही तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये देत आहोत. आमच्यामध्ये वयोवृद्ध लोक आहेत प्रभू, पवित्र देई बापा, त्या सर्वांना देखील आम्ही तुझ्या समोर घेऊन येत आहोत. पुन्हा एक वार त्या प्रत्येकावर तुझी कृपादृष्टी असू दे. पवित्र देई बापा, त्या प्रत्येकाला तुझं बळ आणि तुझं सामर्थ्य तू पुरव प्रभू देई बापा, तुझी शक्ती तू पुरव. आणि देई बापा, सर्व प्रकारचा आनंद आणि शांती देई बापा तुझ्या लेकरांना तू सदैव असू दे. आमची प्रार्थना आहे पवित्र देई बापा, आमच्यामध्ये जर आज कोणी आजारी आहे, दुखणाईत आहे प्रभू बापा, तर तुझे हात त्या तुझ्या लेकराला तू लाव. आणि प्रेमळ देई बापा, तुझ्या दयेने प्रभू बापा, तुझ्या सामर्थ्याने त्यांचा सर्व त्रास, सर्व आजार आणि विकार प्रभू तू नाहीसा कर. आमची प्रार्थना आहे पवित्र देई बापा, उत्तम आरोग्य त्या प्रत्येकाला तू दे. पुन्हा एक वार आम्ही प्रार्थना करत असताना सर्व मंडळीला तुझ्या हातात देत आहोत. प्रत्येकाच्या भोवती देई बापा तुझ्या संरक्षणाचं कुंपण मागत आहोत. बाहेरच्या सर्व दूषित वातावरणापासून तू प्रत्येकाचं संरक्षण कर, प्रत्येकाची काळजी तू घे. आणि पवित्र देई बापा, या दिवसांमध्ये तुझ्या विशेष संरक्षणात आणि तुझ्या कृपेमध्ये तू आम्हा सर्वांना चालव प्रभू. एक वार पुन्हा तुझे आभार मानून सर्वांना तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस प्रभू देई बापाला स्तुतीचा यज्ञ आपण सादर करूया. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण सर्वजण मिळून परमेश्वर देई बापाची स्तुती आराधना करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. देवापाची स्तुती करूया सुंदर दिवसासाठी, की या सुंदर शब्दात दिवस त्याने आपल्या आयुष्याला जोडला. मागील आठवड्याभर त्याने आपली काळजी घेतली, आपल्याला सांभाळलं, आपलं रक्षण केलं.
सर्व चांगल्या गोष्टी त्याने आपल्याला दिल्या, त्यासाठी त्याची स्तुती आपण करूया. स्तोत्रकर्ता म्हणतो, परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. यावेळेस आपण आपल्या देवाची स्तुती करूया काही गीतांद्वारे. सर्वप्रथम आपण गीत गाऊ. सर्वांना येणारं असं गीत आहे, आदि वंदन देवा तुला, तू आहे जगा वेगळा. आपण सर्वजण टाळ्या वाजवत आपल्या देवाची स्तुती करूया. आदि वंदन देवा तुला, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे गोड बनाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला. नाम येशूचे गोड बनाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला. किती आळो मी देवा तुला, किती आळो मी देवा तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे सांगू जगाला, येशू ख्रिस्त हाची तारणारा. नाम येशूचे सांगू जगाला, येशू ख्रिस्त हाची तारणारा. पापी जनांना तारावयाला, पापी जनांना तारावयाला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. खरोखर आपला देवबाप हा जगा वेगळा आहे, त्याच्यासारखा कोणीही नाही आहे. अद्भुत कृत्य करणारा, चमत्कार करणारा, अद्भुत अशा गोष्टी करणारा तो एकमात्र जिवंत असा परमेश्वर आहे. आणखीन एक गीत गाऊन आपल्या प्रभूची स्तुती करूया. उपासना संगीतातून 290 क्रमांकाचं गीत आपण गाऊ. तव सहवास घडावा प्रभू रे, तव सहवास घडावा, क्षणभर विरह नसावा, तव सहवास घडावा. उपासना संगीतातून 290 नंबरचं गीत आहे, 290. आपण सर्वजण मिळून गाऊया.
क्षणभर वीर नसावा, क्षणभर वीर नसावा, तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा. राहो सुंदर सदने नगरी, किंवा राणी पर्वत कुहरी. राहो सुंदर सदने नगरी, किंवा राणी पर्वत कुहरी. देह विभो हा माझा, देह विभो हा माझा. कोठेही मग स्वर्गच जीवा, कोठेही मग स्वर्गच जीवा. तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा. मीडोद षड्रस अनेक खाया, कंदमुडेवा मज प्रभुराया. मीडोद षड्रस अनेक खाया, कंदमुडेवा मज प्रभुराया. तुझवडी मम असता, तुझवडी मम असता. अमृतानुभवच माझ तो व्हावा, अमृतानुभवच माझ तो व्हावा. तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा. मृदुल फुलांची सुखकर शय्या, किंवा प्रस्तर खंडनी जाया. मृदुल फुलांची सुखकर शय्या, किंवा प्रस्तर खंडनी जाया. हृदयात वटे कोणी, हृदयात वटे कोणी. असता कष्ट न शब्द ही ठावा, असता कष्ट न शब्द ही ठावा. तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा. हे प्रिय कांदा सर्व सुखाचा, घे घे माझे तन मन वाचा. हे प्रिय कांदा सर्व सुखाचा, घे घे माझे तन मन वाचा. ख्रिस्ता मन प्रिय ख्रिस्ता, ख्रिस्ता मन प्रिय ख्रिस्ता. अविनाशी तू मात्र विसावा, अविनाशी तू मात्र विसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा. तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा. नारायण वामन टिळक म्हणतात, मिळवत षड्रस अन्य खाया, कंदमुडे वा मज प्रभुराया. तू जवळी मम असता, अमृतानुभवाचं मजत व्हावं. जेव्हा आपला प्रभू आपल्या जवळ आहे तेव्हा आपल्याकडे सर्व काही आहे, आपल्यासाठी सर्व काही उपलब्ध आहे. नारायण वामन टिळक म्हणतात की प्रभू जेव्हा जवळ आहे तेव्हा मग कशी परिस्थिती असो, जेव्हा तू माझ्या सांगते
किंवा मला कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे. खरोखर सुंदर असं गीत आहे. यावेळेस सर्वांनी येणार असं आणखीन एक गीत आपण गाऊ. टाळे वाजवत आपल्या देवापाची स्तुती करू. घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी हे गीत गाऊ. गजल संग्रहातून 5 नंबरचं गीत आहे. आपण सर्वजण मिळून टाळ्या वाजवत हे गीत गाऊया. घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी. घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी, घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी, घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी, घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी. टाळी कशाची देवा बापाची, टाळी कशाची देवा बापाची, करील तो होडी सर्व पापांची, करील तो होडी सर्व पापांची. घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी, घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी. टाळी कशाची देवपुत्राची, टाळी कशाची देवपुत्राची, करील तो होडी सर्व पापांची, करील तो होडी सर्व पापांची. घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी, घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी. टाळी कशाची देवाज्ञाची, टाळी कशाची देवाज्ञाची, करील तो होडी सर्व पापांची, करील तो होडी सर्व पापांची. घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी, घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी. टाळी कशाची एक देवाची, कार्य तो होडी सर्व पापांची, टाळी कशाची त्रेक देवाची, करील तो होडी सर्व पापांची. घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी, घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी, घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी, घ्या हो तुम्ही टाळी, घ्या हो टाळी. त्यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया. आपलं लक्ष आपल्या देवापाकडे लावू. आणि हे गीत आपण गाऊ. क्योंकि यीशु में है सब मुमकिन. अकेला नहीं है, यीशु है तेरे संग. तू टूटा नहीं है, क्योंकि यीशु तुझसे जुड़ा है. तू हारा नहीं है, तेरी समस्याओं को उसने जीता है. रख ले तू अब यीशु पे विश्वास, ना छोड़ेगा वो तेरा साथ.
सब मुमकिन। हाँ यीशु में है सब मुमकिन। हाँ यीशु में है सब मुमकिन। चाहे हो तूफान बड़ा, यीशु है तेरे सामने खड़ा। भटकने मत दे तेरे ध्यान को, अपने कदमों को उसकी तरफ बढ़ा। चाहे हो तूफान बड़ा, यीशु है तेरे सामने खड़ा। भटकने मत दे तेरे ध्यान को, अपने कदमों को उसकी तरफ बढ़ा। क्योंकि यीशु में है सब मुमकिन। हाँ यीशु में है सब मुमकिन। हाँ यीशु में है सब मुमकिन। यीशु में है सब मुमकिन। पीड़ाओं ने तुझे घेर लिया, अपनों ने भी मुंह फेर है लिया। पीड़ाओं ने तुझे घेर लिया, अपनों ने भी मुंह फेर है लिया। बिस्तर से वो तुझे उठाएगा, तेरा खोया सब कुछ तुझको लौटाएगा। क्योंकि यीशु में है सब मुमकिन। हाँ यीशु में है सब मुमकिन। यीशु में है सब मुमकिन। यीशु में है सब मुमकिन। वो है यहोवा रोही, तेरा प्रबंध करने वाला। वो है यहोवा राफा, तुझे चंगा करने वाला। वो है यहोवा नीसी, तुझे जय देने वाला। वो है यहोवा रोही, तुझे चराने वाला। वो है यहोवा सालो, तुझे शांति देने वाला। वो है इम्मानुएल, खुदा तेरे संग रहने वाला। रख ले तू अब यीशु पे विश्वास, ना छोड़ेगा वो तेरा साथ। क्योंकि यीशु में है सब मुमकिन। प्रार्थना करो।
माझ्या प्रिय देवपा, तुझी स्तुती आम्ही करतो देवपा, तुझे आभार मानतो देवपा, कारण तुझ्यामध्ये सर्व काही शक्य आहे देवपा, तुझ्यामध्ये सर्व काही शक्य आहे देवपा. अशी कोणती परिस्थिती नाही देवपा, अशी कोणती गोष्ट नाही जी तुला अशक्य आहे देवपा. तुला सर्व काही शक्य आहे. आमच्या जीवनातले कठीणातील कठीण परिस्थिती, बिकटातील बिकट संकट तू दूर करण्यास समर्थ आहे देवपा. आमच्या जीवनात आम्हाला वाटणाऱ्या अशक्य गोष्टी तू शक्य करण्यास समर्थ आहे, कारण तुला काही अशक्य नाही देवपा. तू अद्भुत असा आहे. तुझी स्तुती आम्ही करतो देवपा. मागील देवपा जीवनामध्ये ज्या सर्व गोष्टी तू आमच्यासाठी केल्या देवपा, ज्या अशक्य होत्या, जे आम्हाला वाटलं की आता काही होणार नाही, आता सर्व काही संपलं आहे, तर तू आमच्यासाठी एक अद्भुत मार्ग काढला देवपा. जसा तू त्या तांबडा समुद्राला दुभागला देवपा आणि मार्ग काढला, तसेच मार्ग देवपा तू आमच्या जीवनामध्ये काढला आहे आणि पुढे देखील काढणार असा आमचा विश्वास आहे देवपा. जरी परिस्थिती कशी असो, जरी कदाचित आमच्यामध्ये आज कोणी आजारी असेल देवपा, कदाचित कोणी संकटातून जात असेल, कदाचित कोणी दुःखी असणार, रडत असणार, परिस्थिती कशी असणार देवपा, कदाचित कोणी तुझ्यापासून दूर असणार, पण देवपा तुला काही अशक्य नाही. तू परिस्थिती बदलणार आहे, तू जीवन बदलणार आहे, यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो देवपा. देवपा आज आम्ही प्रार्थना करतो देवपा, जी सर्व स्तुती आम्ही केली आहे देवपा, ती सर्व देवपा तुला मान्य असावी देवपा. देवपा जे काही चुका आमच्याकडून झाल्या देवपा, त्यांची आम्हाला तू क्षमा कर. मागील आठवड्याभर जी चुका आम्ही केल्या, जे पापं आम्ही केल्या देवपा, आमच्या अन्य अपराधांची आम्हाला क्षमा कर देवपा. कारण देवपा ज्या अशक्य परिस्थिती आम्हाला वाटणार आहेत देवपा, ते तू आमच्यासाठी शक्य अशा कर देवपा. तू अद्भुत कार्य कर. जे आमच्यामध्ये आज आजारी आहेत देवपा, त्यांना येशूच्या नावाने देवपा तू स्पर्श कर, तुझं आरोग्य त्यांना दे देवपा. जे रडत आहेत त्यांचे अश्रू तू पुस देवपा. जे तुझ्यापासून दूर आहेत देवपा, त्यांना तू जवळ घे देवपा. आम्ही प्रार्थना करतो देवपा, येणारा संदेश आम्हा प्रत्येकासाठी विशेष आशीर्वादाचा कर देवपा. देवपा तू आम्हाला समजावा देवपा आणि त्याप्रमाणे आम्ही चालावं, असं तू आमचं जीवन कर देवपा. तुझी विशेष कृपा, तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला पुरव देवपा. पुढील वेळ तुझ्या हातात सोपवतो देवपा. तुझ्या सर्व सहाय्यासाठी तुझे आभार मानून प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभुदेव बापाची स्तुती असो. यावेळेस आजच्या संदेशाकडं आपण जाऊया आणि आज परमेश्वर देवबाप त्याच्या वचनांच्या द्वारे आमच्यासोबत काय बोलू इच्छितो त्याकडं आपलं लक्ष लावूया. आज मननाकरिता जो शास्त्र भाग आपल्यासाठी आहे तो योहानाचं शुभवर्तमान यामधून आहे. काढूया आपण योहानकृत शुभवर्तमान अध्याय 13. योहानकृत शुभवर्तमान याचा अध्याय 13 आणि वचन 21 पासून तर 30 पर्यंत यावेळेस आपण वाचूया. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 13 वचन 21 पासून 30 पर्यंत. असे बोलल्यावर येशू आत्म्यात व्याकुळ झाला व निश्चितार्थाने म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्हापैकी एक जण मला धरून देईल. तो कोणाविषयी बोलतो या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यातील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता. म्हणून ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे आम्हा सांग, असे शिमोन पेत्राने त्याला खुणावून म्हटले. तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता मागे लावून त्याला म्हणाला, प्रभुजी तो कोण आहे? येशूने उत्तर दिले, मी ज्याला घास ताटात बुचकळून देईन तोच तो आहे. मग त्याने घास ताटात बुचकळून शिमोनाचा मुलगा यहुदा इस्करियोत याला दिला आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. मग येशूने त्याला म्हटले, तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक. पण त्याने त्याला असे कशासाठी सांगितले हे भोजनास बसलेल्यातील कोणाला समजले नाही. कारण यहुदाजवळ डबी होती, म्हणून सणासाठी आपणास ज्या पदार्थांची गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबास काहीतरी द्यावे म्हणून येशू सांगतो आहे असे कित्येकास वाटले.
मग घास घेतल्यावर तो लागलाच बाहेर गेला. त्यावेळी रात्र होती. प्रार्थना करूया आपण. प्रेमळ देई बापा, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावलेलं आहे. तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही आहोत आणि आमची प्रार्थना आहे प्रभू देई बापा, आज तुझ्या समक्षतेमध्ये तू एक वार पुन्हा आमच्यासोबत बोल आणि आम्हास आशीर्वादित कर, आमचं मार्गदर्शन कर. हे तुझं वचन जे सामर्थ्याने भरलेलं आहे प्रभू, त्या तुझ्या वचनाचं सामर्थ्य आमच्यावरती तू ओत आणि पवित्र देई बापा तुझं गौरव तू करून घे. प्रभू राजा, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत. याद्वारे केवळ तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. तुझे आभार मानित प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. आपण कोणाचे ऐकतो या विषयावरती या दिवसांमध्ये आपण आहोत आणि आपण कोणाचे ऐकतो आज या विषयाला पुढे घेऊन जात असताना जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे त्यातून जे प्रतीक आज आपल्या समोर येईल, आपण कोणाचे ऐकतो हा विषय पुढे नेत असताना आज आपण पाहणार आहोत की सैतान यहुदा इस्करियोतमध्ये शिरला. सैतान यहुदा इस्करियोतमध्ये शिरला. मागील 2 आठवडे या विषयावरती मनन करत असताना आम्ही पाहिलं की आपण कोणाचे ऐकतो. हवेने सैतानाचे ऐकले. आपण कोणाचे ऐकतो या विषयाला पुढे घेऊन जात असताना मागच्या रविवारी आम्ही पाहिलं की जेव्हा सैतान प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर बोलतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं ऐकलं नाही, त्याला विरोध केला आणि त्याला धमकावून निघून जाण्यासाठी सांगितलं. तो म्हणतो की अरे सैताना चालता हो. मागच्या 2 रविवारी एकाच्या संदर्भात आम्ही पाहिलं की सैतानाचं ऐकण्याचा परिणाम काय होतो. आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस हवेने सैतानाचं ऐकून त्याप्रमाणे कृती केली त्याचा परिणाम आजही मनुष्याच्या जीवनावरती आम्हाला पाहायला भेटतो. आम्ही पाहतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाचा विरोध केला आणि त्याला धमकावून लावून दिलं, प्रियांनो, त्याचा परिणाम देखील आम्हाला माहीत आहे की आज प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा उद्धार करता तारणारा आहे. एकच मार्ग आहे ज्याच्याद्वारे आम्ही पित्याजवळ त्या स्वर्गामध्ये प्रवेश करू शकतो. एकच मार्ग. आम्हाला माहिती आहे की जर येशूने सैतानाचं ऐकलं असतं, जर येशूने सैतान समोर आणत असलेल्या मोहांना जर तो बळी पडला असता तर कदाचित आज चित्र काहीतरी वेगळं असतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाचा विरोध केला आणि आम्हाला माहिती आहे की त्याच्या जीवनामध्ये पित्याची इच्छा पूर्ण झाली. प्रियांनो, आतापर्यंत आमच्या लक्षात येत असेल की ज्यावेळेस आम्ही सैतानाचा विरोध करतो, ज्यावेळेस आम्ही त्याचं ऐकत नाही, त्या समयी आम्हाला हे समजून येतं की स्वर्गीय पित्याची इच्छा आमच्या जीवनातून त्या ठिकाणी पूर्णत्वास येत आहे. कारण देवाची इच्छा आहे की आम्ही सैतानाचं ऐकू नये. कारण जे सैतानाचं ऐकतात प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला नाशाची स्थिती आम्हाला पाहायला भेटते. आज जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे, हा शास्त्रभाग आम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्या प्रसंगीचा समयाचा आहे. भोजन चालू आहे, शेवटलं भोजन ते त्या ठिकाणी करत आहे आणि हे करत असताना आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त व्याकुळ झाला आणि मग तो त्या ठिकाणी सांगतो की तुम्हापैकी एक जण मला धरून देणार आहे. आणि प्रियांनो, हा शास्त्रभाग आम्ही वाचलेला आहे की कशा प्रकारे शिष्यांना ती उत्सुकता लागते की तो कोण आहे, तो कोण आहे, तो मी आहे का, तो मी आहे काय. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ज्याला मी ताटात घास बुचकळून देईन तोच तो आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी यहुदा इस्करियोतला दिला आम्ही पाहतो की सैतान त्याच्यामध्ये शिरला. सैतान त्याच्यामध्ये शिरला. प्रभूला माहित होतं की तो काय करणार आहे आणि म्हणून प्रभू म्हणतो की तुला जे करावयाचं आहे ते लवकर तू करून टाक. बाकी शिष्यांना त्या ठिकाणी समजत नाहीये. प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला विरोध केला. आम्हाला माहिती आहे, मागच्या रविवारी आम्ही पाहिलं की त्याला माहित होतं की त्याच्यासोबत कोण बोलत आहे आणि कशासाठी बोलत आहे आणि त्याने त्याला विरोध केला. परंतु आता त्याला माहित आहे की ज्या सैतानाला मी विरोध केला
त्या सैतानाने आता माझ्या शिष्याची पकड घेतलेली आहे. आणि आम्हाला पाहायला भेटतं की शिष्यामध्ये, त्या यहूदा इस्करियोतमध्ये सैतान शिरला आणि प्रभू त्याला म्हणतो की तुला जे करावायचं आहे ते लवकर करून टाक. बाकी शिष्यांना त्या ठिकाणी ते समजत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त याला ते समजत आहे, त्याला ते त्या ठिकाणी कळत आहे. प्रियांनो, यहूदा इस्करियोतचं जीवन जर आम्ही पाहिलं तर आमच्या असं लक्षात येतं की प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थनापूर्वक निवड केलेल्यांमध्ये यहूदा इस्करियोत आम्हाला पाहायला भेटतो. ज्या 12 जणांची निवड रात्रभर प्रार्थना करण्यानंतर प्रभूने केली, त्या 12मध्ये हा यहूदा इस्करियोत आम्ही पाहतो. प्रियांनो, हा यहूदा इस्करियोत जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये नेहमी त्याच्या सोबत राहिला आणि त्याच्या सोबत राहत असताना एक महत्त्वाची जबाबदारी, प्रेषितांमध्ये एक महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर होती आणि ती म्हणजे त्याच्याजवळ डबी होती. आम्हाला माहिती आहे की हे काय त्या ठिकाणी आहे. आम्हाला असं म्हणता येईल की त्या ठिकाणी पैशांचा जो व्यवहार आहे, जो हिशोब आहे किंवा ती जी डबी आहे ती यहूदाकडे होती. ती मोठी जबाबदारी यहूदा इस्करियोतकडे होती आणि ही जबाबदारी घेऊन तो प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वाटचाल करताना आम्हाला पाहायला भेटतो. प्रियांनो, परंतु यहूदा इस्करियोतचा शेवट कसा झाला? यहूदा इस्करियोतचा शेवट आम्हाला पाहायला भेटतो की त्याने फाशी घेतली आणि प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आम्ही वाचतो की तो पडला आणि त्याची आतडी बाहेर पडली. प्रियांनो, एक व्यक्ती ज्याला प्रभूने निवडलं, त्याची निवड केल्यानंतर जो प्रभू बरोबर चालत होता, जो महत्त्वाची जबाबदारी प्रभू बरोबर पार पाडत होता, त्या व्यक्तीचा शेवट किती भयंकर आम्हाला पाहायला भेटतो. आणि म्हणून आज आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे, ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की सैतान यहूदा इस्करियोतमध्ये शिरला, हा विषय ज्यावेळेस आज आम्ही पाहत आहोत. प्रियांनो, आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे, कारण आज आपण प्रत्येक जण निवडलेले आहोत. आज तुम्हाला आणि मला, आपल्या प्रत्येकाला पाचारण आहे. आज आम्ही देवाचे लोक म्हणून या जगामध्ये राहत आहोत, वावरत आहोत. प्रियांनो, देवाचे लोक म्हणून आम्ही आमचं जीवन जगत असताना हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना कोणाचं ऐकत आहोत. कारण आम्हाला माहीत आहे की आम्ही ज्याचं ऐकणार आहोत आणि ऐकून कृती करणार आहोत त्याचा परिणाम आमच्या जीवनावरती होणार आहे. आणि मग आमच्या जीवनाचा शेवट जो आहे हा कशा प्रकारचा असणार आहे हे फार महत्त्वाचं आहे. सुरुवात तर झालेली आहे, निवड तर झालेली आहे, प्रभू बरोबर प्रवास तर सुरू झालेला आहे, परंतु या प्रवासाचा शेवट कशा प्रकारचा होतो हे फार महत्त्वाचं आहे. यहूदा इस्करियोतच्या बाबतीत आम्ही पाहतो की त्याने फाशी घेतली, तो पडला आणि त्याच्या आतड्या बाहेर पडल्यात. प्रियांनो, आणि म्हणून आज आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की आज आम्ही ज्यावेळेस यहूदा इस्करियोतच्या जीवनाकडे पाहतो, आम्ही स्वतः संबंधाने परीक्षण करून स्वतःला सावध करून घ्यायचं आहे. प्रियांनो, आज यहूदा इस्करियोतच्या जीवनाकडे पाहत असताना आपण पाहूया की सैतान त्याच्यामध्ये कसा शिरला किंवा त्याने सैतानाचं कसं ऐकलेलं आहे. मग प्रियांनो, आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी वाचतो की सैतान त्याच्यामध्ये शिरला, सैतान यहूदा इस्करियोतमध्ये शिरला. आता मागचे 2 आठवडे आम्ही सैतानाला बोलताना ऐकलं. हवेबरोबर तो बोलत असताना आम्ही त्याला ऐकलं, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तो बोलत असताना आम्ही त्याला ऐकलं. परंतु आज आम्ही पाहत आहोत की तो यहूदा बरोबर, यहूदा इस्करियोत बरोबर बोलत नाहीये, तर तो त्याच्यामध्ये शिरलेला आहे, त्याच्यामध्ये शिरलेला आहे. याचाच अर्थ प्रियांनो, सैतानाला यहूदा इस्करियोतच्या जीवनामध्ये संधी मिळाली आणि जागा मिळाली. आम्हाला माहिती आहे की आमचा शत्रू जो आहे हा शोधित फिरतो कोणाला गिळावं,
हा शोधत फिरणारा आहे आणि तो शोधतो की त्याला कोणाच्या जीवनामध्ये शिरण्याची संधी मिळणार आहे आणि जागा मिळणार आहे. यहुदा इस्करियोतच्या जीवनामध्ये त्याला ती संधी आणि ती जागा मिळाली आणि तो त्याच्यामध्ये शिरला. आता जरी यहुदा बरोबर सैतान प्रत्यक्षपणे बोलत नाहीये, परंतु आता सैतानाने त्याच्यामध्ये शिरून त्याच्या विचारांचं नियंत्रण घेतलेलं आहे, त्याच्या विचारांची पकड त्याने घेतलेली आहे. आणि म्हणून आता यहुदा इस्करियोतचे विचार जे आहेत हे देवाची इच्छा पूर्ण करण्याकडे नाहीयेत. त्याच्या ठाई आता जेव्हा सैतान शिरलेला आहे, सैतान त्याला त्याच्या विचारांनी देवाच्या विरुद्ध वागण्याकरिता, देवाविरुद्ध बंड करण्याकरिता, त्याच्याबरोबर फितुरी करण्याकरिता, त्याचा विश्वासघात करण्याकरिता सैतान या ठिकाणी यहुदा इस्करियोतला प्रोत्साहित करत आहे. त्या प्रकारचे विचार आम्हाला त्याच्या जीवनामध्ये तो टाकताना पाहत आहे. आणि जे विचार यहुदा इस्करियोतला सैतानाकडून प्राप्त होत आहे, जे करण्याची स्फूर्ती त्याला मिळत आहे, जे विचार त्याच्या मनात आहे, यहुदा इस्करियोत त्याप्रमाणे कृती देखील करत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं की जरी हवेप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे सैतान यहुदा बरोबर बोलत नाहीये, परंतु सैतानाला संधी मिळालेली आहे त्याच्या विचारांमध्ये, त्याच्या जीवनामध्ये. आणि ती संधी साधून आता सैतान यहुदाच्या विचारांच्या द्वारे त्याला तो चालवत आहे. आम्हाला माहिती आहे की आमचा मेंदू जो आहे प्रियांनो, आमचं मस्तिष्क जे आहे त्या ठिकाणाहून आमच्या सर्व शरीराला आज्ञा दिल्या जातात आणि आमची अवयव त्याप्रमाणे कार्य करतात. आम्हाला माहिती आहे की जर एखाद्याला जर ब्रेन डेड जर एखाद्याचा झाला तर तो मनुष्य त्या मृतावस्थेमध्ये असतो. त्याला आज्ञा प्राप्त होत नाही किंवा त्याला काही स्वतःहून करता येत नाहीये. मनुष्य त्याच्या विचारांच्या द्वारे कृती करताना आम्ही पाहतो. आणि म्हणून आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की आम्ही सदैव आमचे विचार काय आहेत, आमच्या विचारांचा कल काय आहे, याकडं आम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. आमच्या मनामध्ये येणारे विचार हे आम्ही नेहमी वचनाच्या प्रकाशामध्ये तपासून पाहणं फार गरजेचं आहे. आम्ही चांगलं करत आहोत किंवा आम्ही वाईट करत आहोत हे आम्ही वचनाच्या प्रकाशामध्ये तपासणं फार गरजेचं आहे. कारण जर आम्ही ते केलं नाही आणि जर आमच्या जीवनामध्ये जर सैतानाला संधी मिळाली तर तो आमची पकड घेतो, आमच्या विचारांचं नियंत्रण घेतो आणि आम्हाला तो चालवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. प्रियांनो, आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की आम्ही समजून घ्यावं की सैतान आमच्या अशक्तपणाचा फायदा घेऊन आमच्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. सैतान आमच्या अशक्तपणाचा फायदा घेऊन आमच्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न तो करतो. आता आम्हाला माहिती आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही उणिवा असतात, अशक्तपणा असतो, दुर्बलता असते. परंतु आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की आम्ही परमेश्वराच्या सहाय्याने, आत्म्याच्या सामर्थ्याने त्यावरती विजय मिळवावा. आम्ही पाहतो, मागच्या रविवारी आम्ही पाहिलं की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागली त्याच वेळेस सैतान येतो आणि म्हणतो की या धोंड्याच्या भाकरी कर. आमच्या जीवनामध्ये कोणता अशक्तपणा आहे, आमची दुर्बलता काय आहे हे सैतान शोधत राहतो आणि त्याचा उपयोग करून, त्याचा फायदा घेऊन तो आमच्या जीवनामध्ये शिरून आम्हाला देवाच्या विरुद्ध वागण्यासाठी प्रवृत्त तो करत असतो. यहुदा इस्करियोतच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की त्याच्याकडं डबी होती आणि अभ्यासक असं म्हणतात की यहुदाचा जो व्यवहार होता किंवा त्याचा जो कल होता पैशांकडं तो योग्य नव्हता. आणि आम्हाला माहिती आहे की हा जो त्याच्या जीवनामधला अशक्तपणा होता याचा फायदा सैतानाने घेतला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला 30 रुपयांमध्ये विकण्याकरिता
त्याला त्या ठिकाणी प्रवृत्त त्याने केलं आणि ही कृती यहूदा इस्करियोतने त्या ठिकाणी केली. आमच्यासाठी आज महत्त्वाचं हे आहे की आम्ही समजून घ्यावं, सैतान आमच्या अशक्तपणाचा फायदा घेऊन आमच्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. आता प्रत्येकाला स्वतःचा अशक्तपणा माहीत आहे. एकाचा एक असेल तर दुसऱ्याचा वेगळा असेल. आम्ही त्या आमच्या दुर्बलतेला घेऊन सदैव परमेश्वराच्या समोर यावं. आमचे गुडघे परमेश्वराच्या समोर टेकावेत आणि परमेश्वराला म्हणावं की प्रभू, माझी ही दुर्बलता तू नाहीशी कर. प्रभू, तू मला या भागामध्ये, या क्षेत्रामध्ये तू मला बळ दे. प्रभू देवा, मला ते सामर्थ्य दे की जेव्हा सैतान या भागामध्ये माझ्या शिरण्याचा प्रयत्न करेल, मी त्याला विरोध करणार. ज्या प्रकारे तुला भूक लागलेली असतानाही तू म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, ते बोलण्याचं सामर्थ्य तू मला दे. प्रियांनो, आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की आम्ही आमचा अशक्तपणा ओळखून, तो मान्य करून, तो स्वीकारून त्यामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य आम्ही प्राप्त करून घ्यावं. प्रियांनो, आमच्या अशक्तपणामध्ये आम्हाला बळ देणारा तो आमचा परमेश्वर आहे. आम्हाला शक्ती देणारा तो आमचा परमेश्वर आहे. प्रियांनो, आणि निश्चित परमेश्वर देव आमच्या दुर्बलतेवरती आम्हाला विजय देणारा आमचा परमेश्वर आहे. प्रियांनो, आम्ही पाहतो की सैतान त्याच्यामध्ये शिरला. प्रियांनो, या वचनाचा ज्यावेळेस मी विचार करत होतो त्यावेळेस एक विचार माझ्या मनामध्ये आला आणि तो विचार असा की सैतान यहूदा इस्करियोतमध्ये शिरला म्हणजे काय त्या ठिकाणी झालं? त्या ठिकाणी यहूदा इस्करियोतने आपलं मन कठीण करून घेतलं. सैतान ज्यावेळेस शिरतो तो आमचं मन कठीण करून टाकतो. आता जर आम्ही वचने जर बघितली तर आम्हाला पाहायला भेटतं की यहूदाचं त्या लोकांबरोबर आधीच बोलणं झालेलं आहे, त्यांचा व्यवहार आधीच झालेला आहे आणि यहूदा इस्करियोत काय करत आहे? तो संधी शोधत आहे की केव्हा प्रभूला धरून द्यावं. बोलणं आधी झालेलं आहे, व्यवहार आधीच झालेला आहे, आता तो संधी शोधत आहे आणि तो ही संधी शोधत असताना प्रभू देवबाप हे ओळखतो आणि आत्म्यात व्याकुळ होतो आणि दाखवतो की मला एक जण धरून देणार आहे. प्रभू देवबाप ज्यावेळेस त्या ताटामध्ये घास बुचकळून यहूदाला तो देतो आणि त्याला म्हणतो की तुला जे करावायचं ते करून टाक. इतर शिष्यांना नाही माहीत की तो काय बोलत आहे, इतर शिष्यांना ते समजत नाहीये, परंतु प्रभूला समजत आहे आणि यहूदाला देखील समजत आहे की प्रभू काय सांगत आहे. जेव्हा तो म्हणतो की तुमच्यापैकी एक जण मला धरून देणार, बाकीच्या शिष्यांप्रमाणे यहूदाच्याही मनामध्ये ते आलं असेल की प्रभूने हे ओळखलेलं आहे. ज्यावेळेस तो त्याला घास बुचकळून देत आहे त्यावेळेस आणखीन त्याच्यासाठी त्याला समजून येतं की त्याने मला ओळखलेलं आहे की मी काय करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे विचार आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात प्रियांनो. परंतु सैतान त्याच्यामध्ये शिरला आणि त्याने काय केलं? त्याने मन कठीण करून घेतलं. प्रभू इतकं स्पष्ट बोलत असतानाही प्रियांनो आम्हाला पाहायला भेटतं की त्याने मन कठीण केलं आणि तो त्या ठिकाणाहून निघून गेला. ते करण्यासाठी जे करण्याची संधी तो शोधत होता. आज आम्हाला लक्षात येईल प्रियांनो की आम्ही आमच्या जीवनामध्ये कितीतरी वेळा मन कठीण करतो. आम्हाला कळतं की हे चुकीचं आहे, आम्हाला कळतं की हे वाईट आहे, आम्हाला कळतं की हे पाप आहे, आम्हाला कळतं की हे देवाच्या दृष्टीने योग्य नाही, हे चुकीचं आहे, आम्हाला कळतं. परंतु प्रियांनो आम्ही मन कठीण करून घेतो. आणि लक्षात घेऊया की जेव्हा जेव्हा आम्ही मन कठीण करतो तेव्हा तेव्हा आम्हाला हे समजून यावं की सैतान आमच्यामध्ये शिरतोय. देवाच्या विरुद्ध वागण्यासाठी जेव्हा जेव्हा मनुष्य मन कठीण करतो तेव्हा तेव्हा सैतान त्याच्यामध्ये शिरलेला असतो. आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करावं.
की आम्ही किती वेळेस मन कठीण करतो, किती वेळेस त्या सैतानाला आमच्या जीवनामध्ये आम्ही संधी देतो, किती वेळा त्याला आमच्या जीवनामध्ये जागा प्राप्त होते. प्रियांनो, सैतान यहुदा इस्करियोतमध्ये शिरला, त्याचं मन त्याने कठीण केलं. प्रियांनो, आम्हाला पाहायला भेटेल की सैतानाचा धूर्तपणा आणि त्याचा फसवेपणा आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. यहुदाच्या बाबतीत आम्ही ज्यावेळेस पुढं वाचतो, ज्यावेळेस आता यहुदाला जे करायचं होतं ते त्याने केलं, प्रभूला धरून दिलं, आणि मग आम्ही पुढं वाचतो की ज्यावेळेस यहुदाने पाहिलं की तो शिक्षेस पात्र ठरलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा शिक्षेस पात्र ठरला, त्यानंतर आम्हाला यहुदाच्या संदर्भात हे पाहायला भेटतं की तो पस्तावला. त्याने काय केलं? त्याने जे पैसे घेतले होते ते त्याने मंदिरात नेऊन फेकून दिले, त्याने त्यांना ते परत करून टाकले, फेकून दिले. ज्या पैशांकरिता प्रभूला धरून दिलेलं होतं, आता ते पैसे त्याने फेकून दिलेले आहे. त्याला पस्तावा होत आहे. प्रियांनो, काय त्याच्या मनामध्ये नेमकं चाललेलं असेल? कोणत्या विचारांनी यहुदाने प्रभूला धरून दिलं असेल? काय त्याच्या मनामध्ये नेमकं असेल प्रियांनो? आम्हाला माहीत नाही. कदाचित त्याला असं वाटत असेल की प्रभू हा दोषपात्र ठरणार नाही, कदाचित त्याला असं वाटत असेल की प्रभूला शिक्षा होणार नाही, किंवा आम्हाला माहीत नाही त्याच्या मनामध्ये काय चाललेलं होतं, कोणत्या विचाराने त्याने ही कृती केली. परंतु एक मात्र आम्हाला माहीत आहे की जो त्याच्यामध्ये शिरलेला होता तो धूर्त आहे, तो फसवणारा आहे, तो आमची दिशाभूल करणारा आहे, आणि तो मनुष्याला अशा प्रकारे मार्गदर्शन करतो, तो मनुष्याला अशा प्रकारे चालवण्याचा प्रयत्न करतो की मनुष्याला कळतच नाही तो केव्हा खड्ड्यामध्ये पडणार, किंवा तो केव्हा दरीमध्ये पडणार, किंवा केव्हा त्याचा नाश होणार. जणू काही आमचे डोळे तो बंद करून टाकतो, आणि आम्ही किती चुकीच्या मार्गावर जात आहोत आणि त्याचा परिणाम किती घातक आहे हे मनुष्याला कळतच नाही. असा धूर्त आणि फसविणारा सैतान त्याच्यामध्ये शिरलेला आम्हाला पाहायला भेटतो. त्याला पस्तावा झाला, त्याने पैसे परत फेकून दिले, त्याने पैसे परत फेकून दिले आणि त्या ठिकाणी तो निघून गेला. आपलं मन त्याने कठीण केलेलं होतं, परंतु आता त्याचा परिणाम आम्हाला हे पाहायला भेटतो की पस्तावा होत असताना त्याने फाशी घेतली. प्रियांनो, पहिले त्याचं मन कठीण करून प्रभूला धरून देण्याची कृती सैतानाने त्याच्याकडून करवून घेतलेली आहे, आणि आता ज्यावेळेस ती कृती पूर्ण झालेली आहे, आम्हाला पाहायला भेटतं की यहुदा इस्करियोतच्या जीवनामध्ये भयंकर दोष भावना त्या ठिकाणी आहे. तो स्वतःला दोष देत आहे की मी हे काय केलं, त्याला पस्तावा होत आहे. परंतु वेळ निघून गेलेली आहे, वेळ निघून गेलेली आहे, सैतानाने संधी साधून घेतलेली आहे, आणि आता त्या ठिकाणी आम्ही पाहतो की फाशी घेऊन त्याने स्वतःला संपवलं. आज जगामध्ये अनेक लोक आहेत जे दोष भावनेमुळे स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतात. प्रियांनो, दोष भावना जी मनुष्याला इतकं एकटं करून टाकते, आणि परिणाम प्रियांनो त्याचे फार भयंकर आहे. आज आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की सैतान आमच्या जीवनामध्ये शिरून आम्हाला देवाच्या विरुद्ध वागण्यास प्रवृत्त करून आम्हाला दोष भावनेने ग्रासून टाकतो. उद्देश त्याचा हा आहे की आम्ही आमचा नाश करून घ्यावा. प्रियांनो, जर आज आमच्यापैकी जर कोणी या दोष भावनेमध्ये असेल, जर अशा प्रकारे निराश आणि दुःखी खिन्नतेचं जीवन जगत असेल, तर आज संधी आहे की आम्ही त्या देवाच्या प्रेमाकडे पाहावं आणि आम्ही त्याच्या समोर यावं. आम्ही जे कसे आहोत, ज्या स्थितीमध्ये आम्ही आहोत, आम्ही किती वाईट आहोत, आम्ही किती पापी आहोत, आम्ही किती चुकलेले आहोत, प्रियांनो, त्या ज्या स्थितीमध्ये आम्ही आहोत त्या आम्ही स्वतःला प्रभुदेवाच्या हातामध्ये द्यावं. आम्ही सैतानाच्या हातामध्ये स्वतःला देऊ नये, आम्ही स्वतःला देवाच्या हातामध्ये द्यावं. तो आम्हाला उभारणारा, तो आम्हाला परत एक वार
नवीन बळ देणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे. तो आम्हाला जवळ करणारा आहे. आम्ही कसेही जरी असले तरी तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये संधी देतो. आणि म्हणून जर प्रियांनो, आज जर कोणाला असं वाटत असेल की मी फार वाईट आहे, मी खूप चुकीचं केलेलं आहे, जर दोष भावना आहे, तर आज देवाच्या समोर या आणि देवाला त्याचं काम करू द्या. देवाला त्याचं काम त्या ठिकाणी करू द्या. प्रियांनो, तो त्या ठिकाणी अद्भुत रीतीने तुमच्या जीवनामध्ये काम करणारा परमेश्वर आहे. देव आमच्यावर प्रेम करतो, सैतान आमच्यावर प्रेम करत नाही. लक्षात घ्या, सैतान आमच्यावर प्रेम करत नाही. सैतानाला आम्ही आवडतो असं नाही. तो आमच्यामध्ये शिरतो, तो आमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतो, तो आम्हाला चालवण्याचा प्रयत्न करतो, तो आम्हाला फायदा दाखवतो, तो आम्हाला सर्व आनंदाच्या गोष्टी दाखवतो, तो आम्हाला सर्व प्रकारचे मोह दाखवतो, मनुष्याला आवडणाऱ्या गोष्टी तो आमच्या समोर घेऊन येतो. यासाठी नाही की त्याला आम्ही आवडतो किंवा तो आमच्यावर प्रेम करतो. प्रियांनो, सैतान मनुष्याचा द्वेष करतो. सैतान तुमचा आणि माझा द्वेष करतो आणि आमच्या नाशाकरिता तो सतत कार्य करतो. आमची गरज आहे की आम्ही त्याला संधी देऊ नये, आम्ही त्याचं ऐकू नये, तर आम्ही देवाच्या समोर यावं, त्याच्या प्रेमाच्या जवळ आम्ही यावं आणि देवाचं प्रेम आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावं. प्रियांनो, आज जेव्हा यहुदा इस्करियोतच्या जीवनाकडे आम्ही पाहत आहोत, आम्हाला काय बोध प्राप्त होतो? प्रियांनो, आम्हाला काय बोध प्राप्त होतो? आज आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की सैतानाला आम्ही आमच्यामध्ये संधी देऊ नये, आम्ही त्याचं ऐकू नये. आम्ही लक्षात ठेवावं की जेव्हा जेव्हा आम्ही मन कठीण करतो, सैतान आमच्या ठाई शिरतोय, तो शिरलेला आहे, हे नेहमी आम्ही लक्षात ठेवावं. जर कोणी दोष भावनेमध्ये आहे तर आम्ही देवाला आमच्या जीवनामध्ये कार्य करू द्यावं. सावध आम्हाला राहायचंय प्रियांनो, कारण आम्हाला माहीत नाही की सैतान कशा प्रकारे आज आमच्या जीवनामध्ये कार्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज यहुदा इस्करियोतच्या जीवनाकडून प्रियांनो, परमेश्वर देवबापाचं वचन आमच्या समोर आहे. सैतान कसा आमच्यामध्ये शिरतो, तो कसा आम्हाला फसवतो, कसा तो आमच्या नाशासाठी काम करतो, आज आम्हाला सावध व्हायचंय. परमेश्वर देवबाप तुम्हास याद्वारे आशीर्वादित करूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वर देवबापाचं वचन आमच्या समोर आलेलं आहे, आज देवाचा आत्मा आमच्या अंतःकरणाशी काय बोलतो ते समजून घेऊया. यहुदा इस्करियोतने सैतानाचं ऐकलं, विश्वासघात करण्याकरिता सैतानाने त्याला प्रवृत्त केलं आणि त्याने त्याप्रमाणे केलं. परिणामी दोष भावना आणि स्वतःचा नाश करून घेतला. आज आमची निवड झालेली आहे, आम्ही देवाची लेकर म्हणून जीवन जगत आहोत, परंतु आमच्या या प्रवासाचा शेवट आम्ही कसा करणार आहोत? जर आमच्या जीवनामध्ये सैतानाला संधी मिळेल, जागा मिळेल, जर आम्ही त्याचं ऐकणार, तर आज यहुदा इस्करियोतला समोर ठेवा, त्याचा शेवट आपल्या समोर ठेवा. आमची ही गत तशीच होईल. हवेला आपल्या समोर आणा. सैतानाचं ऐकण्याचा परिणाम आजही आम्ही पाहत आहोत. आणि म्हणून आज आम्ही ठरवावं, ज्या प्रकारे आमच्या प्रभूने आमच्या समोर कित्ता ठेवलेला आहे, ज्या प्रकारे त्याने सैतानाला त्याच्या धूर्तपणाला ओळखून त्याला विरोध केला आणि त्याला हाकलून दिलं, आम्हीही ते करू शकतो. आणि परमेश्वर आम्हाला त्यासाठी बळ देखील देतो, सामर्थ्य देखील तो पुरवतो. परमेश्वराच्या सामर्थ्याने आम्ही आज सैतानाला विरोध करू शकतो. आम्ही ठरवूया की आम्ही कोणाचं ऐकणार आहोत. जर आज आमच्यापैकी कोणी त्या दोष भावनेने खिन्न आणि निराश हताश जीवन जगत आहे, तर संधी आहे, आशा आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे आम्हाला क्षमा आहे, त्याच्याद्वारे आम्हाला नवीन जीवन आहे, नवीन संधी आहे. सैतानाचं ऐकू नका. सैतान तुमचे दोष तुम्हाला दाखवून तुम्हाला
खिन्न करेल, परंतु प्रभू तुम्हाला क्षमा करून तुम्हाला नवीन जीवन देईल. होय प्रभू देई बापा, आज आमचं सहाय्य कर. पवित्र देई बापा, आमचं सहाय्य कर प्रभू. आम्ही तुझ्या समोर आहोत देई बापा. आम्हा प्रत्येकाचा अशक्तपणा तुला माहीत आहे प्रभू. आज आमची प्रार्थना आहे की तुझी शक्ती आणि तुझं बळ तू आम्हाला दे, आणि परमेश्वर देई बापा तू आम्हाला आशीर्वादित कर. आज आमची प्रार्थना आहे की आज जो प्रत्येक जण आपल्या अशक्तपणाला घेऊन तुझ्या समोर येतोय आणि तुझं सामर्थ्य मागत आहे, त्याला ते सामर्थ्य तू दे, ते बळ तू दे, तो विजय तू दे आणि आशीर्वादित तू कर प्रभू देई बापा. होय प्रभू राजा, आम्ही तुझे आभार मानतो, कारण सैतानाला आमच्या जीवनावरती अधिकार नाहीये. आमच्या जीवनावर फक्त तुला अधिकार आहे. तू आमचं मस्तक आहे प्रभू. तू आमचं मार्गदर्शन कर प्रभू. तू आम्हास चालव आणि आम्हा सर्वांना आशीर्वादित कर. पवित्र देई बापा, सैतानाचे डावपेच, त्याच्या कुयुक्त्या, त्याच्या त्या सर्व गोष्टी प्रभू देई बापा, यापासून तुझ्या लेकरांचा सांभाळ कर, संरक्षण तू कर प्रभू. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत प्रभू देई बापा. पुन्हा आज आमची प्रार्थना आहे की जरा आज आमच्यापैकी कोणी दुःखी आहे, निराश आहे, हताश आहे, प्रभू तू सहाय्य कर. प्रभू देई बापा तू सहाय्य कर बापा. होय पवित्र देई बापा, जर कोणी आजारी आहे तर आरोग्य दे. पवित्र देई बापा, आज ज्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे, उपकार स्तुती आहे, वाढदिवस झालेले आहेत प्रभू देई बापा, अशा प्रत्येकाची उपकार स्तुती तू मान्य कर आणि त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव तू करून घे प्रभू देई बापा. पुन्हा एक वार सर्वांच्या भोवती संरक्षणाचं कुंपण मागतो आणि सर्वांना तुझ्या हातांमध्ये देईल. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. सुवंद देव परात्परे गीत गाऊ, आशीर्वाद घेऊ आणि मग शेवटी मातीचे पात्र आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडलेत तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन. मातीचे पात्र कुंभार घडी, मला हे प्रभू तैसे करी. तुझ्या इच्छेने आकार दे, मी मुगार आहे तुझ्या हाती. सर्वांना सलाम.